माझे गेले हारपुनी याती कुळ माझे गेले हारपुनी याती कुळ माझे गेले हारपुनी याती कुळ माझे गेले हारपुनी श्रीरंगा वाचोनी आणून नेणे श्रीरंगा वाचोनी आणून किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातली मी तया गोवळा अष्टभोग भोगणे माते नाही अष्टभोग भोगणे माते नाही चाड अष्टभोग भोगणे माते नाही अष्टभोग भोगणे माते नाही भक्ती प्रेम गोड लेले गे माय भक्ती प्रेम गोड लेले गे माये भक्ती प्रेम बापर कुमादेवी वरू जीविता जिव्हाळा कुमादेवी वर जीविता जिव्हाळा बापर कुमादेवी वरू जीविता जिव्हाळा कुमादेवी वर जीविता काही केल्या वेगळा नवे गे माये काही केल्या वेगळा नव्हे गे मामे काही केल्या वेगळा नव्हे गे आमे किती शिकवाला मज वेळोवेळा किती होती कवाल मज वेळोवेळा किती शिकवाला मज वेळोवेळा मी तया गोवळा रातली विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमाये जय विठोबार कुमार कुमाये विठोबार कुमार जय विठोबार जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार 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 कुमाये विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार होबा 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 हाँ ताली हाँ माऊली माऊली होबा 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 हाय 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 हॅलो हॅलो अरे याला आवाज द्या ना हे हॅलो 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 द्या आवाज इकडे बस हॅलो 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 हरी बेस कविता हॅलो गोगरे महाराज कडक करा बेस कमी करा
याती कुळ माझे गेले हरपुने याती कुळ माझे गेले हरपुने कुळ माझे गेले हरपुने याती कुळ माझे गेले हरपुने याती कुळ माझे गेले हरपुने याचे कुळ माझे गेले हरपुने श्रीरंगा वाचूनी अनुने रे श्रीरंगा वाचूनी अनुने रे किती शिकवाल मज वेळू वेळा किती शिकवाल मज वेळू वेळा रंगावाचोनी आणुने रंगावाचोनी आणुने देव शिकवाल माझा वेलू वेळा देव शिकवाल माझा वेलू वेळा याती कुळ माझे गेले हरपुने याती कुळ माझे गेले हरपुने याते कुळ माझे गेले हरपुने याते कुळ माझे गेले हरपुने श्रीरंगा वाचूने अनुने रे श्रीरंगा वाचूने अनुने रे किती शिकवाल मज वेळू वेळा किती शिकवाल मज वेळू वेळा श्रीरंगावाचोनी आणुने श्रीरंगावाचोनी आणुने देव शिकवाल माझा वेलू वेळा देव शिकवाल माझा वेलू वेळा तया गोवळा
शिकवान मज वेळो वेळा शिव शिकवान मज वेळो वेळ ओ मज वेळो विठ्ठल विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल विठ्ठला 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 हो विठ्ठला हॅलो याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेणी किती शिकवाल किंवा किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये किंवा रातलिये अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लेईले गे माय किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतली बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा
काही केलिया वेगळा नव्हे गे माये किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळारतली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू करावा भगवान श्री गोपाल कृष्ण परमात्मा इको बंद करायचा गायनाला द्यायचा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय आणि भगवान स्वरूप आपण सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी अत्यंत श्रद्धेने वंदन करतो कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग ज्यांचा दिव्य असा 729वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतोय त्या ज्ञानोबारायांचा त्यांच्या आध्यात्मिक जीवनात ज्या आतापर्यंत अनुभूती आलेल्या आहेत त्या अनुभूती ते झालेलं परिवर्तन तो घडलेला बदल आणि त्याचं कारण या दोहोचा संबंध आणि स्पष्टीकरण करणारा आहे विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल आजचा दिवस केवळ वारकऱ्यांसाठी नाही तर अखिल विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे सगळ्या जगाला सगळ्या प्रकारची समाधी ज्यांनी आपल्या ज्ञानाने प्रदान केली त्या ज्ञानाची आज समाधी आहे विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना सगळ्या प्रकारची समाधी देणं म्हणजे काय समाधी देणं म्हणजे थडगं बांधणं नव्हे एखादी गोष्ट गाडली की लोक म्हणतात त्यांनी त्या विचारांची कबर बांधली ज्ञानोबाराय सगळ्यांना सगळ्या प्रकारची समाधी देतात म्हणजे काय कर्मयोग्याला कर्मात समाधी लाभेल असं कर्म ते शिकवतात भजन करणाराला भक्तीची समाधी लागेल असा उपदेश ते भक्ताला करतात आणि ज्ञान पिपासू ज्ञान समाधीने संपन्न होईल असा विचार ज्ञानोबाराय देतात त्यामुळे ज्ञानोबाराय समाधीचे दाते ज्ञानोबाराय मोक्षाचे दाते फार मौल्यवान वस्तूचा सेल लागत नसतो पण ज्ञानोबारायांनी तो चमत्कार केलाय विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
आणि सेल हा शेवटी सेल असतो, ते फ्री नसतं. ज्ञानोबारायांनी मौल्यवान वस्तू फ्री ऑफ कॉस्ट, फ्री ऑफ कॉस्ट. हे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगादेत. त्या ज्ञानोबारायांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे. निमित्त किती छान आहे. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा हा सगळ्यात गोड संगम आहे. त्याचं कारण सांगू. ज्ञानोबाराय जर देव होऊन प्रगटले तर ते कृष्णासारखे दिसतील, आणि कृष्ण जर संत होऊन प्रगटला तर ते ज्ञानोबारायासारखा दिसेल. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं तात्विक परिभाषेत बोलायचं तर ज्ञानोबाराय हे कृष्णाचं संत रूप आहे आणि कृष्ण हा ज्ञानोबारायांचं देवरूप आहे. एकच तो पुन्हा वेगळ्या अंगाने अवतरला. बऱ्याच गोष्टी साम्य राखून कृष्ण पावसाळ्यात, ज्ञानोबाराय पण पावसाळ्यात. का बरं? त्याचं कारण असं आहे, पावसाळ्यामध्ये नद्यांना पाणी वाढतं. ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात. जैसी वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात ही ओवी आहे. 12वा अध्याय माहिती आहे ना? 13व्याच्या आधी असतो. नाही तर परत म्हणाल 10व्याच्या नंतर. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबारायांनी नदी सांगितली, आणि कोणत्या ऋतूतली? वर्षा काळी. कारण नद्या संतांनी 2 ऋतूतल्या सांगितल्यात. एक वर्षा ऋतूतली आणि दुसरी शरद ऋतूतली. पण शरद ऋतूतल्या नदीला बळ नाही राहिलं, म्हणजे राहत नसतं. जैसा शरद कालू रिगे मग सरिता ओहटू लागे. ज्ञानोबाराय म्हणतात शरद ऋतू आला की नदी आटते. भल्या भल्या नद्या आटतात. कोणता ऋतू आल्यावर? शरद ऋतू आला की नद्या आटतात. मग नद्यांना भरपूर पाणी केव्हा? वर्षा ऋतू आल्यावर. आता गंमत अशी, वर्षा आणि शरद वेगळे वेगळे ऋतू आहेत. विठ्ठला विठ्ठल 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 जाऊ दे, उगाच तिसऱ्याच दिवशी त्रास देणं बरं नाही. विठ्ठला मला एवढंच म्हणायचंय की वर्षा आणि शरद हे वेगळे ऋतू आहेत. सध्या त्यांची एकी झाली आहे. आता कोणता ऋतू चालू आहे? कोणता ऋतू चालू आहे? म्हणा कोणता, फक्त हिवसाळा म्हणा. हिवाळा नाही, हिवसाळा. उन्हाळ्यात उन्हाळा नाही, उन्हाळा. एक जण मला, मग पावसाळ्यात ऊन पडतं, तो पानसाळा. विठ्ठला विठ्ठल. कृष्ण आणि ज्ञानोबाराय म्हणतात भक्ती वाढायला पाहिजे म्हणून पावसाळ्यात आले. दोघे पण येताना एकाच पक्षात आले, पंधरवड्यात. कृष्ण पक्ष आहे. महिना एकच. कोणता? श्रावण. श्रावण का हो? त्याचं उत्तर असं आहे, ज्यांचं सांगणं नुसतं श्रवण केलं तरी आपलं कल्याण होईल म्हणून त्यांनी दोघांनी श्रावण निवडलाय. पुढे दोघांची तिथी पण एकच, अष्टमी. वद्य सप्तमीची उत्तर रात्र. दोघांच्या नक्षत्रात किंवा इतर बाबीत थोडाफार बदल आपल्याला पाहायला मिळतो. दोघांच्या वारात बदल पाहायला मिळतो. वसुनाम तिथी बुधवार अशी. कृष्णाचा बुधवार आहे आणि ज्ञानोबारायांचा गुरुवार आहे. बुध या शब्दाचा अर्थ ज्ञानी आणि गुरु या शब्दाचा अर्थ ज्ञान देणारा. विठ्ठला विठ्ठला या दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांच्या लीला सुद्धा एक समानच आहेत. एक समान आहेत. म्हणजे कशा? एक जन्माला येणार म्हणून त्याच्या आई वडिलांना तुरुंगात टाकलं गेलं, आणि एक जन्माला आले म्हणून आई वडिलांना वाळीत टाकलं गेलं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
गोपाळांचा मेळा जमवला, दुसऱ्याने संतांचा मेळा जमवला. गोपाळांचा मेळा जमवताना त्यांचं इतर काहीच पाहिलं नाही. वाकड्या, बोबड्या, पेंध्या, सुदाम्या ही त्यांची काय आहेत? नावं आहेत, नावं. आणि पूर्वीची नावं राशी पाहून नाही काढले जात होते. त्याचा एकूण आकार उकार बघायचे आणि तो कसा दिसतो, कसा आहे त्यानुसार त्याचं वारसं व्हायचं. थोडीशी माघार घ्या, थोडी. हा बस. आकार म्हणजे एखादं जर पकच काळं बेंद्र असलं तर त्याचं नावच काळ्या ठेवून द्यायचं. एखादा जर पांढरा असला का आमच्याकडे त्याचं नाव भुऱ्या ठेवतात. जसा असेल तसा त्याला नावच तसं ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे वाकड्या नाव असेल म्हणजे तो कसा असेल? हा, वाकडा. म्हणजे नागराज मंजुळेने आपल्या वाङ्मयातून उचलला. विठ्ठला हो, खुलाशानं बोललो तर ते सैराट वाटेल. बोबड्या म्हणजे बोबडाच बोलतो. म्हणजे त्यांचे जनव्यवहार, त्यांच्या सामाजिक मान्यता शून्य होत्या, त्यांना जवळ केलं. ज्ञानोबारायांनी जे अगदी बहिष्कृत होते, दूर केले गेले होते, त्या सगळ्यांची मोठ एकत्र बांधली. आणखी सोपं बोलू, हल्ली माणसं ऐकणारा भेटला तर त्याला शिष्य बनवतात. जगात एकमेव असा महात्मा आहे ज्यांनी ऐकणाऱ्याला संत बनवलं. विठ्ठला हो, मी ज्ञानोबारायांबद्दल बोलत राहिलो ना तर तुम्हाला वर्षभराचे रील मिळतील. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण हे रिअल आहे, हे रिअल आहे. ज्ञानोबाराय असे आहेत. अजून समान सांगतो, सगळी लीला कृष्ण परमात्म्यांनी दोन नद्यांच्या तीरावर केली आहे. एक यमुना आणि दुसरी गोमती. यमुना कुठली? वृंदावनातली. आणि गोमती कुठली? द्वारकेतली. हा तिथला लेक आहे आणि इथला राजा आहे, द्वारकेचा राणा. म्हणजे एक लीला यमुनेच्या तीरावर आणि दुसरी लीला गोमती नदीच्या तीरावर. ज्ञानोबारायांनी लीला केल्या, एक लीला इंद्रायणीच्या तीरावर आणि दुसरी लीला चंद्रभागेच्या तीरावर. कोणाला मधली पाहिजे तो गोदावरीची पण घ्या. विठ्ठला विठ्ठला. दोघांच्या आयुष्यात डोंगरांचा संबंध आहे. कृष्णाच्या जीवन लीलेमध्ये गोवर्धन पर्वत महत्वाचा आहे. ज्ञानोबारायांच्या आयुष्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत महत्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान श्रीकृष्णाचं त्याच्या बहिणीवर फार प्रेम होतं. कोण? द्रौपदी. म्हणजे बहीण पूर्वीपासूनच लाडकी आहे. विठ्ठला आता ती फोर व्हीलर असून फॉर्म भरते तो भाग वेगळा. तिला अति लाडकी व्हायचं असं दिसतं. असो, जाऊ दे ना, घेत जा ना योजना. पैसे कोणाचे आहेत? पैसे कोणाचे आहेत? आपलेच आहेत. कारण कर कोणी भरलाय? आपण भरलाय. मग आपण कर, जे कर भरत नाही त्यांच्यासाठी भरलाय का? विठ्ठला कर नाही त्याला डर नाही, मग आपण गेल्याला आपल्याला कशाला डर पाहिजे? ज्ञानोबारायांचं त्यांच्या काय कृष्णाचं त्याच्या बहिणीवर फार प्रेम आहे. कोणावर? द्रौपदीवर. अत्यंत प्रेम, अत्यंत प्रेम. सगळे नियम बाजूला सारून भगवान तिच्यासाठी वेगळं वागायचे, वेगळं वागायचे. कृष्णाचं बहिणीवर प्रेम आहे, मग काय ज्ञानोबारायांचं बहिणीवर प्रेम नाही? कोणाचं कोणावर प्रेम आहे हे तो माणूस रुसल्यावर कळतं. विठ्ठला बरोबर आहे की नाही? मोठा माणूस रुसला तर त्याला मिटवायला समजायला छोटा माणूस पाठवावा लागतो. त्याच्या त्या मधाळ गोड हाकेने त्या मोठ्या माणसाचं हृदय द्रवतं आणि मग तो माघारी येतो. बरोबर आहे की नाही? आमच्या मुंबईचे बरेच म्हाताऱ्यांच्या वाऱ्या नातवानी बंद पाडल्या. त्याचं कारण
पोरं नातवांकडे देतात आणि त्यांना लावतात फोन, आजोबाला बोल. आजोबा मला न तुमची खूप आठवण येते. वारी लोणंदहून रिटर्न विठाला. विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण आहे, आजोबा हा नातवाचा पहिला आणि नातवा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. रिअल फ्रेंडशिप, जे निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ मैत्री त्यातच असते. नाही तर आपण 3दा एखाद्याला चहा पाजतो दिंडीत, 4थ्या वेळेला त्याला टाळूनच येतो विठाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं कृष्णाचं बहिणीवर प्रेम आहे, तसं ज्ञानोबारायांचं बहिणीवर प्रेम आहे. जर मुक्ताई माता नसती तर दरवाजा ती ताटी उघडलीच नसती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, या दोघांचं इतकं जवळीकतेचं नातं आहे. दोघांनी ज्या ग्रंथावर प्रेम केलं तो ग्रंथ एकच, महाभारतातल्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत आलेली गीता. एकाला ती बोलाविषयी वाटली, एकाला तिच्यावर बोलावंसं वाटलं. विठाला विठाला. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुने, श्री गीता हा प्रश्न अर्जुने, श्री गीता हा प्रश्न अर्जुने. दोघांचा आवडीचा ग्रंथ एकच. आणि साधारणपणे ज्यांच्या आवडीचा एक विषय असतो, पुढच्या बऱ्याच आवडी त्यांच्या मिळत्या जुळत्या असतात. कृष्णाला आणि ज्ञानोबारायांना एकच ग्रंथ आवडतो, त्यामुळे त्या दोघांना पदार्थ पण एकच आवडतो. विचारा ना त्यांना, तुमची काय म्हणतात फेवरेट डिश कोणती? कोणती डिश फेवरेट आहे त्यांची? काय नाही, सगळ्यांनी आणलेल्या भाकरी गोळा करायच्या, त्याचा काला करायचा आणि सगळ्यांनी एकाच ताटातून एकमेकाला भरवत खायचं. ही कृष्णाची फेवरेट डिश आहे. फक्त त्या हॉटेलचं लोकेशन जरा लांबचं आहे. कृष्णाने केलेला जो काला आहे तो यमुनेच्या वाळवंटात आहे. ज्ञानोबारायांनी त्याचीच फ्रँचायझी इकडं घेतली आणि तो काला चंद्रभागेच्या वाळवंटात उभा केला. दोघे सारखे आहेत. विठाला विठ्ठल विठ्ठल. जरा सोपं बोलू. ज्ञानोबाराय आणि कृष्ण परमात्मा हे दोघे सारखे आहेत, पण हे सारखे बघायला तुम्हाला आता महाराष्ट्रात फक्त बोराटे वस्ती नातेपुत्यालाच बघायला मिळेल. आमची दुसरी कुठेही शाखा नाही. त्याचं कारण समाधी सोहळा ज्ञानोबारायांचा आणि भगवान लोकार्पण आहे गोपालकृष्णाच्या मंदिराचं. याच्यापेक्षा परफेक्ट मॅचिंग काय आहे? विठाला विठाला. विठ्ठल. आपल्या मधुर गोड वाणीने लोकमानसाचा ठाव घेत अत्यंत आरुष मधुर गीरा भगवंताने ज्यांना प्रदान केली आणि त्याद्वारे संतांचा विचार आद्यांपासून अंतांपर्यंत सर्व स्तरात पोहोचवण्याचं गोड कार्य करणारे आपल्या ह्या सोलापूर जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रातील एक मान्यवर कीर्तनकार प्रेममूर्ती आमचे सागर महाराज बोराटे यांच्या या बोराटे वस्तीवर या संकल्पनेतून साकारलेलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर. कृष्णाला राहायला मंदिर कसं लागतं ते जे चेंज आता केलं ते कमी करा. विठाला विठाला. काय होतं, चांगल्या सवयी वाईट असतात. विठाला विठाला विठाला. हो, मला जर कोणी विचारलं की कृष्ण मंदिर कसं असावं आणि ते कुठं असावं, त्याच्या आजूबाजूला काय असावं, मी तुमचं लोकेशन पाठवून देईल. कृष्ण कशा जागेत रमतो ती ही जागा आहे. मी म्हणतो, असं म्हणतात बरं का, की राधाराणी भगवान कृष्ण तिला आग्रह करू लागले, आपल्याला जायचंय कुठे? वारीला, आळंदीला. म्हणे लीला करायची पृथ्वीवर. राधाराणी म्हणाले, मी पृथ्वीवर येईन, पण माझ्या काही अपेक्षा आहेत, माझ्या काही अटी आहेत. मोठ्या माणसांच्या फार अटी असतात, किंवा फार अटीने केव्हा केव्हा माणूस मोठा मानला जातो. म्हणे काय अटी आहेत?
ती म्हणाली मी तिथंच येईन जिथं एवढं आहे, हे नसेल तिथं मी येणार नाही. कोणतं? गर्ग संहितेत राधाराणीने त्याची यादी दिली आहे. मी याला यादी यासाठी म्हटलं, तुम्ही याद ठेवाल विठ्ठला. याद ठेवायची असते, तिला काय म्हणतात, आणि ती लोक लिहून घेतात विठ्ठला. लिहून घेतली, मग यादी का म्हटलं? आणि यादी म्हटलं तर लिहून का घेतलं? एकाने अनाऊन्स केला, लेडीज बायकांनी जेवायला बसा विठ्ठला. चुकीची मिस्टेक आहे का? तुम्ही मला काय डोक्याला हेड्याक आहे? 2 दिवस आमचे मस्त गेले होते विठ्ठला. तुम्ही हो नाही बोलले तर परत रिपीट करीन. मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे की राधाराणी म्हणाल्या मी तशी येणार नाही, तशी येणार नाही. हे बघा, माणसाला एकट्याला वारीला जायचं असलं ना, तो कोणाच्या तरी टेम्पोत बसून जातो, एखाद्या टू व्हीलरवाल्याला तो हात वगैरे देऊन मग जातो. पण सगळे निघाले का गाडी काढावी लागते. राधाराणी म्हणाली मी येणार तर मला जे पाहिजे ते सगळंच. राधाराणीने यादी दिली, यत्र वृंदावनं नास्ति यत्र नो यमुना नदी यत्र गोवर्धनं नास्ति तत्र न मे मनस्सुखम. राधाराणी म्हणतात जिथं वृंदावन नाही, जिथं यमुना नाही आणि जिथं गोवर्धन नाही, तत्र मे न मनस्सुखम, तिथं माझ्या मनाला सुख नाही. मला वाटतं गर्ग मुनींकडून त्या यादीत बोराटे वस्ती लिहायची राहिली विठ्ठला. मला आश्चर्य वाटलं का, मंदिर कृष्णाचं आणि वस्तीत नाव रामाच्या फळाचं विठ्ठला. इतका उत्तम. राहू दे, फार काही ताण घेऊ नका, आपल्याला भंडारा 12 वाजता आहे. थोडं 5G चालू ठेवा, त्यासाठी आज तुम्हाला मंदिरात आणलेत विठ्ठला. मला सागर महाराज म्हणाले की हे मंदिरातलं पहिलं कीर्तन आहे, म्हणजे कीर्तनात मंदिर असावं म्हणून असा प्रयोग असावा विठ्ठला. आज आम्ही पंढरपुरातून पांडुरंगाचं दर्शन करून निघालो. म्हणजे तुमच्या ह्या मंदिराप्रतीच्या भावना कशा असतील त्याचा अनुभव मला पांडुरंगाच्या दारात आला. काय झालं, दर्शन आम्ही घेतलं पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं दर्शन करून निघालो ना. आमच्या पुढे एक सिक्युरिटी गार्ड दिलेला होता, त्याने दर्शन केलं आणि बाहेर पडताना माझ्या हातात प्रसाद म्हणून एक फळ ठेवलं. ते फळ नेमकं बोर होतं विठ्ठला. हे सगळे त्याचे साक्षीदार आहेत आणि हे खरे बोलणारे साक्षीदार आहेत आमचे विठ्ठला. मी असा विचार केला की पांडुरंगाने सांगितलं बोराटे वस्तीला जायचं आहे ना, खाऊन जा लवकर जा. अशा ह्या पवित्र निर्मल आणि सहजगत्या मन रमेल कृष्णाला अशाच जागा लागतात. तो मनमोहन आहे, त्याचं सगळं चॉईसने असतं, त्याला दलिंदर वगैरे असं चालत नाही काही, त्याला सगळं छान लागतं, सगळं छान लागतं. आणि का छान नसावं, त्यातलं का छान नसावं? मी म्हणतो प्रपंचाचं जसं आहे ना तसं असावं, पण परमार्थातलं सगळं वैभवी असावं. परमार्थात सगळं ऐश्वर्यवान पाहिजे. मी तुम्हाला सोपं विचारतो, भांडण करणाराची गाडी भारी पाहिजे का भजन करणाराची विठ्ठला? ते भांडण करणारे भारी भारी गाड्यातून येतात, भजन करणारे चालले टमटम. तुमच्याकडे काय म्हणतात? बस विठ्ठला त्यामुळे कृष्ण किती रमला असेल त्याला विचारायला पाहिजे कालपासून आज कसं वाटतं. फर्स्ट डे रिव्ह्यू देवाने नक्की छान नोंदवला असेल. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हा कृष्णाचा रिव्ह्यू आहे माझ्यासाठी विठ्ठला विठ्ठला. आणि उभारलेल्या देवालयाचा हा उत्सव आहे. मला जर कोणी विचारलं नात्यापुत्यात दिवाळी कधी आहे तर मी सांगेन
17 नोव्हेंबरला दिवाळी म्हणजे काय हो, जिथे अखंडित अक्षुण्ण असा आनंद असतो तीच दिवाळी असते. भगवंत आज आपल्या वस्तीवर आलेत. ज्या कोणी या उभारणीत अनंत कष्ट सायास घेतली असतील त्या सगळ्यांना माझं वंदन आहे. कारण देव गावात आणताना फार त्रास होतो. देवकीला एवढा झाला तर आपल्याला किती होऊ शकतो. विठ्ठला ते तर बरं आहे, आपलं थोडक्यात असतं. त्यानं तर फार जेल बिल पर्यंत जावं लागलं. विठ्ठला कारागारात टाकले त्यांना. कोणाला? वसुदेव देवकी. कशासाठी? फक्त देव येणार आहे म्हणून. श्रोते खरं सांगू का, हे सगळं झाल्यावरच तो येण्याचा आनंद मोठा आहे ते कळतं. एका विचारवंताने जगातली सगळ्यात मोठी दुःखद संवेदना आणि सगळ्यात मोठी सुखद या दोन्ही वेदनाच असतात. फक्त आपण नकोशी वाटते तिलाच वेदना म्हणतो. ऍक्च्युअली जे हवंसं वाटतं ती सुद्धा वेदनाच असते. विठ्ठला मग सगळ्यात दुःखद वेदना कोणती आणि सगळ्यात सुखद वेदना कोणती असं झालं. सुखद वेदना दुःखद वेदना. तर त्याने असं म्हटलं या दोन्ही जवळ राहतात. कोणत्या? जगातली सगळ्यात दुःखद वेदना आहे बाळाला जन्म देणे. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर सांगायचे, बाळंत या शब्दाचाच अर्थ असा आहे की बाळ नाही तर अंत. तिला बाळंत असं म्हणतात. ती बाळाला जन्म देत नाही, ती स्वतःलाच पुन्हा जन्म देते. त्याला बाळंतपण म्हणतात. बरोबर. शरीरशास्त्र असं म्हणतं, एका वेळी आपल्या शरीरातली 21 हाडं जर मोडली तर जितक्या वेदना होतील तितक्या वेदना बाळाला जन्म देताना आईला होत असतात. याच्यापेक्षा मोठी दुःखद वेदना जगात दुसरी नाही. कळलं? पुन्हा त्यांना विचारलं, मग जगातली सगळ्यात सुखद वेदना कोणती? त्या जन्म दिलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज आईनं ऐकणं आईसाठी सगळ्यात सुखद वेदना. विठ्ठला आणि दोन्ही वेदना एकाच जागी आहेत. सगळ्यात दुःखद वेदना, सगळ्यात सुखद वेदना. मग देवाचं पण तसंच आहे. तो येताना त्रास लय पण आला का गुण लय. विठ्ठला तुम्ही ऋषीमुनींना पहा, बिचारे हाडाचा पार सापळा झालेला असतो. ऋषीमुनी तुम्ही अशी सगळी सुखले, आताचे नाही ते जुने म्हणते असे पार कायाकृश झालेली असते. कशासाठी? देह झिजवलेला असतो तो यावा म्हणून. तुका म्हणे व्हावी देहासी उदार, रखुमा देवीवर जोडावया, भक्ताईसे जाणा जे देही उदास. पण तो आल्यानंतर आनंदच आनंद आहे. बोराटे वस्तीत कृष्ण भगवान आज आले. काय दिलं? काय घेऊन आलेत? आमचे गुरुजी म्हणायचे, देव हात हलवत येत नसतो, तो त्याचं सगळं घेऊन येतो. काय त्याच्याकडे? ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, तो सगळं घेऊन येतो. आता भांडारा म्हणजे थोडा भांड्याचा आवाज येणारच, तसा देव आहे सगळं येणारच. विठ्ठला मी नुसता अभंग सोडवणाराच बाबा नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मी काही सोडवत नाही, उलट काही सुटलं नाही पाहिजे याची काळजी घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आज बोराटे वस्तीत देव आला, कृष्ण आला. काय काय आलं त्याच्यासोबत माहित तर पाहिजे ना. ऐका, देव पहिल्यांदा अंगणात येतो, त्यानंतर देव अंतरात येतो आणि त्यानंतर देव अनुभूतीत येतो. देवाच्या प्रवासाचे हे टप्पे आहेत. कुठं आल्यावर काय होतं हे सुद्धा ठरलेलं आहे. देव जेव्हा अंगणात येतो तेव्हा लक्ष्मी घरात येते. देव जेव्हा अंतरात येतो तेव्हा सद्गुण जीवनात येतात आणि देव जेव्हा अनुभूतीत येतो तेव्हा मोक्ष हातात येतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहिलं काय येतं लक्षात येतं ना? पहिलं काय येतं? देव अंगणात येतो, लक्ष्मी घरात येते. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास.
वास घरी झाला लक्ष्मीचा वास धन्य दारिद्र्यास विठाल धन्य दारिद्र्यास त्रासाला धन्य दारिद्र्यास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्यदारी त्रास आला दैन्यदारी त्रास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास धन्य दारिद्र्यास आला दैन्यदारी देव अंगणात आला का लक्ष्मी घरात येते घरोघरी झाला लक्ष्मीचा वास श्रीमद भागवताच्या गोपीगीत अध्यायाचा पहिला श्लोक पहा आपण म्हणजे मी सांगून भागवत आहे असं तुम्हाला वाटणार नाही विठ्ठला कारण मी भागवत सांगून आहे जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि दयित दृश्यताम दिक्षुतावकाश त्वयि धृता सवस्त्वा पाठ आहे ना विठ्ठला 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 छान वाटलं त्या दीदीने म्हटलं बरोबर गोपी आहे तिने गीत पाठ केलंच पाहिजे पण गोपी गीत विठ्ठला 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 हो. त्या गवळणी म्हणतात जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि हे श्रीकृष्णा तुझ्या जन्मण्याने हे ब्रज अधिकच भाग्यवान झालं म्हणजे मूळचं होतं अधिक भाग्यवान शब्द देवाचे गवळणींचे आहेत हा? अधिक भाग्यवान झालोय यात आम्ही आधी भाग्यवान आहोत ही कबुली सुद्धा आहे हे ठामपण आहे काही वेळेस बोलताना इतका गोंधळ घालतात ना ते सहजच म्हणतात मी काय तेवढा मूर्ख आहे का मग तू केवढा मूर्ख आहे विठ्ठला काही माणसं म्हणतात माणूस किती नालायक अरे नालायक नसावा विठ्ठला हो मराठी भाषा आहे अशी भारंभार वापरून चालत नाही तू कोणी घेतली मोती जैसी त्या गवळणी म्हणतात तुझ्या जन्मण्याने व्रजाची शोभा वाढली काय झालं श्रयत इंदिरा इंदिरा म्हणजे गांधी नव्हे गांधीजीच्या वर असतो ती विठ्ठला हो. राहू द्या फार काय ताण घेऊ नका लक्ष्मीचं येणं तुझ्यामुळं घडलंय अजून सोपं सांगतो लक्ष्मी घरात येणं म्हणजे नुसत्या नोटाच येणं नव्हे आहे त्या परिस्थितीत समाधान वाटणं म्हणजेच लक्ष्मी येणं आहे हे विसरू नका उलट नोटावाल्यांचे फार हाल कधी बंद पडतील भरोसा आहे लोकांचा कळीचा मुद्दाच तो आहे वोट चोरी नाही नोट चोरी विठ्ठला हो हो आनंद वाटला समाधान वाटलं की बस अजून श्रीमंती सांगू भुकेच्या वेळेला भूक लागली आणि झोपेच्या वेळेला झोप आली तरी आपण श्रीमंत असं समजा आणि याची किंमत फार थोडीशी आहे नीती मूल्ये जपणं नीतीने वागलात की हे मिळतं मुंबईत याच्या सध्या गोळ्या सुरू आहेत कशाच्या भूक लागायची झोप यायची काय कमाल आहे मला म्हणायचं तात्पर्याने समाधान येणं म्हणजे लक्ष्मी येणं आहे दुसरं देव अंतरात आला की सद्गुण जीवनात येतात आपल्याला चांगलं वागावंसं वाटतं आज समाजामध्ये जो सज्जनपणा आहे ही समाजाची स्वाभाविकता नाही तो त्यांचा नाईलाज आहे कारण त्याशिवाय आम्हाला कोणी प्रतिष्ठित मानणार नाही तसं नको ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायात साधूचं वर्णन करताना एक ओवी घातली आहे जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सर म्हणती जयाची लिले माझी नीती जियाली दिसे कितवा अध्याय 9वा लक्षात ठेवा 10व्याच्या आधी विठ्ठला जयाची लिले माझी नीती जियाली दिसे लीला म्हणजे सहज जीवन आणि त्या सहज जीवनात काय आहे
नीती आहे. आपल्या सहज जीवनात नीती असली पाहिजे. आपण मूळ लबाडी ट्रेनिंग घेऊन आल्यामुळे आता निर्मळ आणि सज्जनपणाचा अभिनय करतो. विठ्ठला विठ्ठला. हो. अभिनयाने वास्तवाचे परिणाम येत नसतात. माणसाने सत्य जगलं पाहिजे. ती नीती सहज असली पाहिजे. आणि तिसरं, देव अनुभवात आला की मोक्ष हातात येतो. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. मला असं वाटतं आज बोराटे वस्तीत काय आलं काय गेलं सांगू. लक्ष्मी आली त्याच्यामुळे दारिद्र्य गेलं. सद्गुण आले त्यामुळे दुर्गुण गेले. आणि मोक्ष आला त्यामुळे दुर्दैव गेलं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आणि अशा ह्या पुण्य सोहळ्याचा हा समारोपाचा उपक्रम आहे. ही सेवा सागर महाराजांनी माझ्याकडे सुपूर्त केली. आणि लक्षात घ्या, ते बोराटेंचे सागर नाही, ज्ञानाचा सागर. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल. हो. अभंग ज्यांच्या समाधीचा आजचा परम दिवस आहे त्यांचा आहे. काल्याच्या दिवसाला साधारण 3 प्रकारचे भाव असलेले अभंग गावे. भाव खावे नाही, भाव गावे. पहिलं कृष्ण आणि यशोदेचा संवाद, दुसरं कृष्ण आणि गोपाळ, आणि तिसरं कृष्ण आणि गवळणी. कृष्ण आणि गवळणी हा माधुर्य भाव, कृष्ण आणि गोपाळ हा सख्य भाव, कृष्ण आणि यशोदा वात्सल्य भाव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. त्यामध्ये ज्ञानोबाराय हा भाव मांडत आहेत. संतांनी गवळणींचा भाव मांडलाय. या संबंधाने 2 वाद आहेत, 2 प्रवाद आहेत. एक, संत गवळणींना बघून त्यांच्याबद्दल बोलतात, आणि दुसरं गवळण होऊन गवळणीबद्दल बोलतात. साखर पाहून बोला, खाऊन बोला, नाही तर साखर होऊन बोला. संतांनी गवळणी दिसल्यावर वर्णन केली आहेत तसे पण अभंग आहेत, आणि ते स्वतः गवळण झालेत तसे पण अभंग आहेत. ऐका, गवळण दिसली आणि वर्णन केलं. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मन्यारी. ही दिसलेली गवळण आहे. आणि दुसरी झालेली गवळण, मै भुली घर जाने वाट. भुली घर जाने वाट, भुली घर जाने वाट, भुली घर जाने. गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट. हे गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई. मैं भूली घर जाने वाट, मैं भूली घर जाने वाट. मैं भूल गई घर जाने वाट, मैं भूल गई घर जाने वाट. गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट. काना रे मन मोहनलाल, काना रे मन ही झालेली गवळण आहे. मै भुली, दुसरी नाही, मैच. ज्ञानोबारायांनी सुद्धा अशा गवळणींच्या भावना व्यक्त केल्यात. एक, ज्ञानोबारायांना दिसलेली गवळण, पण हा अभंग दिसलेली नाही, झालेलीच गवळण आहे. माझे याती कुळ माझे. ज्ञानोबाराय गवळण होत आहेत, गवळणीचा भाव मांडतायत. हे याचं काय कारण? मला एकाने विचारलं, म्हटलं तू जर प्रमाण आणि पुरावा मानणार नसशील तर माझं भाव विश्व मी तुझ्या पुढे विशद करीन. कृष्णाने राधाराणीवर प्रेम केलं, त्यावेळेला भगवान कृष्ण काय म्हणाले माहितीये? राधे, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम केलं, तेव्हा तुझ्यावर प्रेम करताना मला कसं वाटलं ते मला कळलं, पण माझ्यावर प्रेम करण्याने तुला कसं वाटलं ते मला कळलं नाही.
मग कृष्णावर प्रेम केल्यावर राधेला कसं वाटतं हे कृष्णाला कळावं म्हणून कृष्णच राधा झाली ते ज्ञानोबा आहे. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. कारण राधा राणी गोपींच्या प्रमुख आहेत आणि ज्ञानोबारायांचे जेवढे गोपी भावाचे अभंग आहेत तेवढे सगळे परमोच्च दर्जाचे, उच्च भूमिका. त्याच्यापेक्षा उच्च भूमिकाच नाही भक्ती प्रेमामध्ये. उगाच नारदानी मस्तक टेकलं, नाक घासलं नाही तिथं. कोण आहेत भक्तीचे आचार्य, महंत, महामंडलेश, अशी कोणतीच यादी नाही तिथं. मग यथा ब्रज गोपिका नाम. नारद मुनी काय म्हणाले, कसं कराल देवावर प्रेम, त्या गोकुळातल्या पोरीनी कृष्णावर केलंय तसं. विठ्ठला 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 विठ्ठला. काय अनुभव आहे त्यांचा. एका गवळणीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं, शृणु सखी कौतुकमेकम नंद निकेतांगणे मया अदृष्टम गोधुली धुसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. काय झालं, हे शृणु सखी, हे सखी ऐक, कौतुकमेकम, एक कौतुक, मया दृष्टम, मी पाहिलं. काय कौतुक पाहिलं, कुठं पाहिलं, नंद निकेतांगणे. निकेत म्हणजे घर, अंगण म्हणजे घराच्या पुढचा भाग. कोणाचं, नंद. नंद निकेतांगणे मया दृष्टम, मी पाहिलंय. काय पाहिलं तू तिथं, ती म्हणते गोधुली धुसरांगो, गायीच्या धुळीनं माखलेला वेदांताचा सिद्धांत नाचत होता. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कोण नाचत होता, कृष्ण नाचत होता. गोधुली धुसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. हा त्यांचा अनुभव आहे जो योगियाचे ध्यानी. उत्तरेतल्या संतांनी तर महिमा गायलाय. ते काय म्हणतात माहितीये, ताही अहिर की छोकरिया छचियावर छाचपे नाच नचावे. त्या गोकुळातल्या पोरींनी वाटीभर ताकासाठी कृष्णाला दमस्तवर नाचवलं. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. या माऊली या, म्हणजे काल्याच्या कीर्तनाचं काल्याच्याच कीर्तनात फेडायचं. विठ्ठला 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 अख्खा महाराष्ट्र दणानून सोडणारी माणसं आहे ती. आणि माऊलीचा प्रवास तर अगदी जोरदार, कामही तितकीच आणि प्रबोधनाचंही काम तितकंच. ऍक्च्युली ते पठाडे नाहीत, पठ्ठाडे आहे ते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या तरुणाईला घेऊन चालण्याचं हे गोड काम ते करत आहेत. आमच्या मुंबईत अवघड आहे, तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. पण सगळ्या तरुणांना धरून चालणारे हे दोन तरुण आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या गवळणींनी कृष्णाला आकळलं होतं. करतळी आवळे तैसा हरी, हा त्यांचा महिमा आहे. आणि ज्ञानोबाराय जो गवळणीचा भाव मांडतात तो सगळा भाव परमोच्च स्थितीतला आहे. परमोच्च स्थितीतला आहे, परमोच्च स्थितीतला आहे. आम्हाला पांडुरंगात पांडुरंग दिसत नाही, पण एखादा साधू जेव्हा दर्शनाला जातो तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपुरातला खडा सुद्धा त्याला विठ्ठल वाटतो जो खडा आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, तुम्ही बसून घ्या, काय हरकत नाही. मला काय म्हणायचंय ते पहा. आपण खडा सुद्धा खडा विठ्ठल आहे. आणि ज्याला कळत नाही ते पंढरपुरातून जाऊन आल्यावर म्हणतं पंढरपुरातलंही घाण आहे. म्हटलं ही तिकडं गेलीच कशाला, घाण. विठ्ठला माऊली विनोबा भावे पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि बाहेर येऊन नामदेव पायरीजवळ बसून ढसाढसा रडू लागले. नेत्रातून अश्रू ओघळत होते. सेवकाने विचारलं, काय झालं, तुम्ही रडता का, अवमानित झालात, काही दुःख? ते म्हणाले, नाही, काय सांगू, ज्या चरणावर माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी मस्तक टेकवलं होतं त्या मस्तकावर, त्या चरणावर आज हे मस्तक टेकून आलं, किती भाग्यवान झाल्यासारखं वाटतं. हा भाव पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवताना जागा झाला पाहिजे. हे केव्हा घडेल,
भजन करणारा सोबत पंढरपूरला जाल तर विठ्ठला. नाही तर प्रदक्षिणा मार्गावर पण अकबर टॉकीचा पत्ता विचारणारे भेटतात. मला म्हणायचं तात्पर्याने की त्या ब्रजवासी गोपींचा भाव इतका उन्नत होता. त्यामध्ये ह्या अभंगातली जी गोपी भूमिका आहे ती सर्वोच्च आहे. सांगतो तुम्हाला, या अभंगाचे जे 4 चरण आहेत ते 4 चरण नाहीत, त्या 4 भूमिका आहेत. सांगतो आपल्याला. ही गवळण कुलवान आहे. दुसरं, ही गवळण सगळ्यांची लाडकी आहे. तिसरं, ही गवळण श्रीमंत आहे. आणि चौथं, ही गवळण ज्ञानी आहे. हे सगळं मला पंढरपूरच्या ट्रॅफिकमध्ये सापडलेलं फिलॉसॉफी नाही. ऐका. यातिकुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचून आणून येणे. माझं कुळ हरपलंय म्हणजे ते कुळ लक्षात ठेवण्या इतकं मोठं आहे, म्हणजे ती कुलवान आहे. मला वेळोवेळा शिकवू नका. वेळोवेळा शिकवायला कोणाला लागतं? वेळोवेळा शिकवायला कोणाला जातात माणसं? जो लाडका आहे त्याला समजवतात, बाकीच्याला तुडवतात. विठ्ठल तिला वेळोवेळा समजावतायत म्हणजे ती गवळण सगळ्यांची लाडकी आहे. ती म्हणते मला भोग भोगण्यात रस नाही म्हणजे ते भोग तिला प्राप्त आहेत, म्हणजे ती श्रीमंत आहे. आणि देवाशी मी एकरूप झालीये, आता पुन्हा भेद शक्य नाही म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य तिने अनुभवलंय, म्हणजे ती ज्ञानी आहे. विठ्ठला विठ्ठल. आता प्रश्न असा उभा राहतो, अध्यारूत नावाचा एक भाषेत प्रकार आहे. अध्यारूत. अध्यारूत म्हणजे सोपं सांगतो तुम्हाला. आपण फोनवर बोलतो, बऱ्याच आपण फोनवरच बोलतो. एरवी बोलणेची नाही. फोनवर बोलणं सुरू जेव्हा असतं त्यावेळेला आपल्याला समोरचा माणूस दिसतो. हो असं म्हणतात, माणसाच्या गरजा 3: अन्न, वस्त्र, निवारा. 4था मोबाईल धरा. तुकोबारांना अंदाज होता म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. विठ्ठला सोहळ्यात तो पण कसं काय ऍड होतो मला कळला नाही अजून. सोहळं म्हटल्यावर बाकीच्या वस्तू ठेवायच्या असतात ना, पण मोबाईल सोहळेवाल्याच्या सोबतच असतो. बरं, तो सगळीकडे रोमिंग फ्री आहे. तो बाथरूम टॉयलेट पासून देवघरापर्यंत बिना आंघोळीचाच हिंडतो. विठ्ठला तो काय काय कुठे कुठे जातो यापेक्षा तो काय काय पाहतो यावरून आंघोळीची त्याला जास्त गरज आहे. विठ्ठला मला एकाने विचारलं, कलियुगात सज्जन कोणाला म्हणाल? म्हटलं, ज्याचा इनबॉक्स, फोटोज, मेमरीज सात्विक आहे तोच साधू. विठ्ठला 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 विठ्ठला. मला काय म्हणायचं आहे, तात्पर्य भावाने जर आपण ध्यानात घेतलं की अध्यारूत म्हणजे काय, फोनवर आपण बोलत असतो, समोरचा माणूस आपल्याकडे पाहतो, आपण काय बोलतो ते तो ऐकतो, पण आपण ज्याच्याशी बोलतो तो तिकडून काय बोलतो ते त्याला ऐकू येतं का? नाही. काही जण फार प्रयत्न करतात, तो भाग वेगळा. हा म्हणतो माझी तब्येत चांगली आहे, माझी तब्येत चांगली आहे असं जर हा बोलला तर याचा अर्थ समोरून काय विचारलं असावं? तब्येत कशी आहे हे जाणणं अध्यारूत असतं, मान्य. तिकडून गृहीत धरलं जातं, तिथं असं चालू आहे. नाही 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 नाही, या वेळेला आपल्याकडे पैसे नाहीत, याचा अर्थ समोरून उसनवारी. विठ्ठला कोरोनाच्या अनुभवाने माणसं आता या भानगडीत लवकर पडत नाहीत. आणि आर्थिक बाबतीत कोणत्या भानगडीत पडावं याचं भान गडी ठेवील तर बरं आहे. याचं भान गडी ठेवील तर बरं आहे, नाही तर भानगडीत पडेल. विठ्ठला महाराष्ट्रातले काही तालुके व्हेंटिलेटरवर आहेत, एकदम पैसेवाले होण्याच्या नादाने. 2 वाक्य सांगतो तुम्हाला. पहिलं वाक्य, मी माझ्या बिल्डिंगच्या मालकाला शेअर मार्केट बद्दल सांगितलं. दुसरं वाक्य, आता तो भाड्याने राहतो. विठ्ठला अध्यारूत आहे. काय आहे ते ओळखता येतं की नाही फोनवर.
तसं ज्ञानोबाराय म्हणतात, यातिकुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचून आणून येणे. याचं अध्यारूत काय, याच्या आधी घडलंय काय की माऊली हे का बोलतात? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानोबाराय रूपी गवळणीच्या व्यवहारात विसंगती आलेली दिसली, विसंवाद आलेला दिसला. प्रोटोकॉल जेव्हा ब्रेक होतात, शिष्टाचार जेव्हा मोडले जातात, तेव्हा त्याची काही कारणं असतात. त्या गवळणीला तिच्या मैत्रिणीने घेराव घातला आणि सांगितलं, अगं हे गोपी, तुझा व्यवहार आम्हाला बिघडलेला दिसतो, तुझा व्यवहार विसंगत झालेला दिसतो. का? अगं तू असं वागायला पाहिजे, तू तसं वागायला पाहिजे. ते म्हणते, मी वागायला कसं पाहिजे? काही नाही, आपला कुळाचार, आपली रीती, आपले रिवाज, आपल्या परंपरा, या वेगळं तुझं वागणं मला दिसू लागलंय आता. परंपरांचं जतन आवश्यक आहे, गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं शहर आहे. त्या न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर नावाचं एक जागा आहे. तिथे दर गुढीपाडव्याला तिथं राहणाऱ्या सगळ्या आमच्या मराठमोळी माता भगिनी अगदी नऊवारी साडी, नाकात नथ घालून मोठी दिंडी काढतात. कुठं? अमेरिकेत, न्यूयॉर्कला. अमेरिकेत राहून भारतातले आपल्याकडं जरा फिरून या समारंभात, असं वाटतं हिचं लंडनला माहेर ना पॅरिसला सासर आहे. विठ्ठला कोणत्याही संस्कृतीचं एक कवच आहे, वेशभूषान, देश, भाषा. विठ्ठला त्या गवळणी सांगतात, तू कसं वागायला पाहिजे, तुझे व्यवहार बिघडले. काय व्यवहार बिघडतात सांगतो ना. सासूबाईंनी तिला सांगितलं, काय, ही बरणी शिंक्यावर ठेव आणि हरणीला खेळव. हरणी म्हणजे नात, घरातली छोटी पोरगी. हेच इतकं बिघडलेलं होतं ना, हिने हरणी शिंक्यावर ठेवली आणि बरणी खेळवायला लागली. असा बिघडलेला व्यवहार प्रश्न निर्माण करतो. ते म्हणाले, असं झालंय काय तुला? तू कसं वागायला पाहिजे, तू काय करायला पाहिजे, तुला काय कुळाधर्म, कुळाचार काय कळतं का? ती गवळण म्हणाली, अगं तुम्ही सगळं म्हणता, मला कळतं, मी केलं पाहिजे हे समजतं, पण हे सगळे व्यवहार माझ्याच्यानी आता पाळले जात नाहीत. का? हे व्यवहार जे म्हणून पाळायचे त्या जातीचा, कुळाचा मला विसर पडला, कारण त्या श्रीरंगाने मला वेडं केलं पहिल्या चरणात. याते कुळ माझे गेले हरपुने, याते कुळ माझे गेले हरपुने रा. कुळ माझे गेले हरपुने, याचे कुळ माझे गेले हरपुने, याते कुळ माझे गेले हरपुने, याते कुळ माझे गेले हरपुने रा. कुळ माझे गेले हरपुने, याचे कुळ माझे गेले हरपुने,
सागरात आहे म्हणजे रत्न माणिक मोती सगळे सापडणारच आपल्याला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याला म्हणतात डावी बाजू उजवी असणं. विठ्ठला विठ्ठला. कसं काही झालं ग असं म्हणे, तुझ्या व्यवहारात बिघाड झाला म्हणे, मला काही सुचेना. अजून एक सोपं सांगतो. परिणाम जरी कधी कधी समान असले तरी त्याच्या कारणात भिन्नता असली तर परिणामाचा दर्जा कमी जास्त होऊ शकतो. सोपं बोलतो. परिणाम सारखाच दिसतो पण कारण कधी कधी भिन्न असतात. एक वाड्या वस्तीवरून आपली मेंढरं घेऊन चालले होते. धनगर काका कीर्तनात येऊन बसल्यानंतर कीर्तन सुरू होतं. महाराज मस्त व्याख्यानामध्ये रंगले होते. रंगलेले महाराज लोक रंगलेत का नाही याचा विचार करतो आणि महाराज बाकी सगळे तसेच, पण त्या काकांच्या डोळ्यातून अश्रू लागल्या धारा. त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा पाहिल्यावर यांनी आणखी व्याख्यान खुलवलं रंगवलं. सगळं छान चाललं होतं. कीर्तन झाल्यानंतर ते जेव्हा पाया पडायला आले, हे म्हणतात एवढे श्रोते कीर्तनात आहेत पण श्रद्धेनं ऐकणारे फक्त तुम्ही एकटेच. ते म्हणाले का? कारण तुमच्या एकट्याच्याच डोळ्याला अश्रुधारा लागल्या. काय सुंदर आहे, काय भाग्य आहे तुमचं, काय श्रवण आहे. देवामध्ये किती रमलात. तो देवात नाही रमलो मी. म्हणजे मग डोळ्यात अश्रू कसे काय? म्हणजे महाराज तुम्ही जेव्हा बोलत होते ना, बोलताना तुमची दाढी हालत होती आणि 2 महिन्यापूर्वी माझा गण्या बोकड गचकला त्याचीच आठवण येऊ लागली. विठ्ठला विठ्ठल. नेत्रातले अश्रू हा परिणाम सारखा आहे. पण याला बोकड आठवला कारण चुकलं. तशी जात कुळ मी हरपून गेलो हे असलं तरी कारण महत्वाचं आहे. का? एखाद्याने तंबाखू मळली तर दुसऱ्याने खाताना जात याती कुळ माझे. विठ्ठल हायवेला जर फ्लॉवरचा ट्रक पलटी झाला तर तो ट्रक कोणत्या जातीच्या माणसाचा याचा लोक विचार करतात का? ऐसा लाभ बांधा गाठी. तिथं कुठं कोण जात पाहतो? याती कुळ माझे. जात कुळ तुम्ही का हरपलात त्याचं कारण फार महत्वाचं आहे. आणि कोणत्याही कार्याला कारणानेच उंची येते. लक्षात घ्या. कृतीचा विस्तार झाला तरी फळ नेहमी हेतूला लागत असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. विसर कशामुळं पडलाय? कशामुळं पडलाय? श्रीरंगा वाचोनी आणून येणे. त्या श्रीरंगाशिवाय मी दुसरा विचार करत नाही. मग दुसरा विचार करत नाही त्याच्या जातीचाही विचार करत नाही आणि कुळाचाही विचार करत नाही. वारकरी संप्रदायाला जातपात मान्य का नाही? ते म्हणतात विठोबात आम्ही इतके एकरूप झालो की जातीपातीच्या चपला आता मंदिराच्या बाहेर काढल्या. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. अजून सोपं सांगू. महाराष्ट्र जर समस्या मुक्त करायचा असेल तर इको थोडा कमी करा. विठ्ठला समस्या महाराष्ट्रभरात राहतात. शेवटी त्याला काही ना काही उपाय करावा लागतो, दबावं लागतं की नाही. महाभारतात अडचण आली तेव्हा पण भगवान कृष्ण म्हणालेच ना, हे पार्थ. विठ्ठला समस्या सोडवाव्या लागतात, सुटल्या पाहिजेत. समस्या मुक्त झालं पाहिजे. समस्या मुक्त झालं पाहिजे. आणि मोठी समस्या आहे जातीपातीची. दुर्दैवाने आपणही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला. इकडं पण ते वारं जरा येत होतं पण आमच्या समर्थ विचाराच्या कीर्तनकारांनी थांबून धरलं ते तसंच. दुर्दैव आहे. कधी कधी वाटतं. मी म्हणतो कीर्तनकाराचं कीर्तन घेताना त्याची जात पाहू नका. तो जातीवंत कीर्तनकार आहे का नाही हे मात्र नक्की बघा. जात काय पाहता आणि बघायची तर खरोखर बघा. मग जात या बाहेर, जात या बाहेर. जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात. थांबा जरा. आणि ती कधीच नाही जात. विठ्ठल सगळ्या वारकऱ्यांची जात एकच का? कारण सगळ्यांच्या आत एक आहे म्हणून. घरात एका माणसाला कोण दादा म्हणतो, कोण काका म्हणतो, कोण पोरगा म्हणतो, कोण आजोबा म्हणतो. आणि वारीमध्ये 25 लाख लोकांना एकच नावाने पुकारलं जातं, माऊली. संपलं, पुढं काहीच नाही. माऊलीच माऊलीच.
महाराष्ट्रात जेवढ्या लोकांचं नाव ज्ञानेश्वर आहे त्यांना कोणीच ज्ञानेश्वर म्हणत नाही, बरोबर ना माऊली? विठ्ठला विठ्ठल. अजून सोपं सांगतो. आपल्या अंतःकरण वृत्तीने आपल्या ज्ञातीचा विचार ठरतो. इथं बाप आणि मुलगा सुद्धा एका जातीचा नसतो, हे ध्यानात घ्या. नाही तर प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप सारखे ठरले असते. आईची आणि मुलाची जात एक नसते, नाही तर कैकेयी भरत सारखा ठरला असता. भावा भावाची जात वेगळी असते, नाही तर विभीषण आणि रावण सारखा ठरला असता. आतलं पाहिलं जातं. आणखी सोपं सांगतो. आपण पाणी पिण्यासाठी काचेचा काय घेतो? काचेला इंग्रजीत काय म्हणतात? ग्लास. मग काचेचा ग्लास कसा काय? ही दुसऱ्यांदा चुकीची मिस्टेक झाली. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, किती डोक्याला हेड्याक. जाऊ द्या, काचेचा ग्लास. आता काय करता? बोलतात तर बोलतात, त्याला इलाजच नाही. काचेचा ग्लास. कीर्तनकार सगळे लाडके आहेत आणि सगळ्या लाडक्या कीर्तनकारांचे हे लाडके कीर्तनकार आहेत. याता याती धर्म नाही विष्णुदासा. महाराज केवढं मोठं काम केलंय वारकरी संप्रदायानं. कीर्तन नामदेवरायांचं सुरू होतं. माऊलींच्या समाधी सोहळ्याला डोळेच नाही, हृदय सुद्धा रडतं, ओलं होतं ते ह्या करता. नामदेवरायांचं कीर्तन चालू, माऊलींनी सभोवार नजर टाकली. चोखोबाराय आणि कान्होपात्रा मंदिरात दिसल्या नाही. नामदेवरायांना विचारलं, नामदेवा हे असं कीर्तन चालणार नाही. कीर्तनात सगळे आले पाहिजेत. सगळ्यांना घेऊन चालतं त्याला कीर्तन म्हणतात. भले कोणी घेऊन आलं तरी. माझ्या कीर्तनात एक दारू पिणारा उठला. बरं, ते कार्यकर्त्यांना लई टेन्शन, कारण ते म्हणतात हे इथं उभं राहील आणि हा बाबा महाराष्ट्रात सांगेल त्या गावात असं झालं होतं, यांना सवयी आहेत म्हणे त्या. मी त्याला म्हटलं काय करतो? त्यांनी मारायला काढलं. म्हणलं नाही नाही गप्प बसवत त्याला, राहू द्या राहू द्या. म्हटलं त्याची दोन कारणं आहेत. एक तर कीर्तन विकृत किंवा कुसंस्कारी लोकांसाठीच तर आहे ना. दवाखान्याने पेशंट नाकारणं मूर्खपणा ठरेल, मग काढलाच कशाला? आजारीत तर येणार आहेत ना. आणि दुसरं, मलाच कळलं की आपलं कीर्तन छान आहे. तो कसं काय? एवढी महागाईची पिऊन पण आपली भारी वाटली त्याला. विठ्ठला अरे जाम पे जाम क्या पीते हो, कितनी भी पावरफुल रही तो आधी रात में उतर जाएगी. प्याला पिओ हरिनाम का तो जिंदगी सुधर जाएगी ना. येईल तो, इथपर्यंत येईल की इथपर्यंत येईल. मला म्हणायचं काय, हे सगळे कीर्तनात दिसले पाहिजेत. नामदेवरायाने सांगितलं सगळे येतील अशा जागी कीर्तन करू. राऊळातलं कीर्तन वाळवंटात आलं. हा बदल त्यासाठी आहे. व्यासपीठ बदललं का? भूमी बदलली, भूमिका बदलवायची होती म्हणून. बोलायला नको, भूमिका बदलली, भूमिका बदलली. विठ्ठला विठ्ठल. आणि इतकं रंगलं ते कीर्तन, कारण कान्होपात्रा आणि चोखोबाराय त्या कीर्तनात होते. ही गोष्ट नाथांनी अधोरेखित केली, अंडरलाईन. न पाहे याती कुळाचा विचार, हे प्रमाण फक्त या घटने करताय. न पाहे याती कुळाचा विचार. चोखोबारायांची याती, कान्होपात्रेचं कुळ. विठ्ठला कीर्तन सगळं झालं,
पण तरी ज्ञानोबारायांच्या डोक्यात हा खटका राहिला. साधूच्या डोक्यात शिल्लक राहतं, जात नाही डोक्यातून काही. यांना दोघांना मंदिरात येता आलं नाही ना, आता हे दोघच मंदिरात राहतील. जमलं तर पा, नाही तर 1.5 तासावर जाऊन या. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात तर पहिली पायरी चोखोबारायची आणि शेवटचं आतलं दर्शन कान्होपात्रेचं. याला ज्ञानोबाराय म्हणतात. नाद नाही करायचा कोणी. विठाला महाराज, ज्ञानोबाराय जर उभे राहिले नसते तर आज तुमच्या पुढे जगन्नाथ महाराज पाटील तरी कसा उभा राहिला असता. ही समाधी ते बसलेत ज्यांनी आम्हाला उभं केलंय. ज्ञानोबाराय नसतं तर आपल्याला काहीच करता आलं नसतं, काहीच जमलं नसतं. तुम्ही अख्खा भारत फिरा, मग कळेल महाराष्ट्र ज्ञानोबारायांनी किती निराळा केलाय. मला मुंबईत गुजराती लोक घेऊन गेले प्रवचनाला. त्यांच्याकडे भागवतावर प्रवचन राहतात. ते हिंदीत करावं लागेल. म्हटलं चालेल, हिंदी के सिंधी में करेंगे, उल्हासनगर पास है. प्रवचन झाल्यावर ते म्हणाले बहुत बढ़िया सुनाया आपने. म्हटलं गुरुदेव का प्रसाद है, हम तो निमित्त है. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, क्या आप ब्राह्मण हो. म्हटलं आता पाटलाची विकेटच निघायची, क्या ब्राह्मण हो. बरं आता मी विचार केला, प्रवचन एवढं दणकून केलं तर थोड्यासाठी का फॉर्म मागे घ्यायचा. तारीख कधी काय माहिती शेवटची. विठाला इतका फॉर्म असताना फॉर्म मागे घ्यायचा. त्याला म्हटलं हा मैं ब्राह्मण हूं, बघू काय होईल ते होईल पुढं. त्याने दुसरा बाउन्सर टाकला. हा ब्राह्मण होतो, कौन से ब्राह्मण. आता झाली का पंचायत. कारण ब्राह्मण म्हटल्यावर आमच्याकडचे खालचे तिकडचे ते कोकण असतं आणि तुमच्याकडचे ते देश असतं आणि आपण तटस्थ. तो म्हणाला कौन से ब्राह्मण. मी त्याला वारकरी ब्राह्मण हूं. विठ्ठला उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाचं त्या बसलेल्यांकरता डोळे यासाठी होतात. माऊलीने आम्हाला सर्वसामान्यांना, बहुजन समाजाला हे व्यासपीठ खुलं केलं ना. याती कुळ माझे गेले हरपोन. जातीची आठवण राहिली नाही, कुळाचा विचार उरला नाही, इथं तपासलंच जात नाही. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. पण महाराज, हे तुम्हाला जे विसर पडले त्याचं कारण श्रीरंगा वाचून आणून येणे. म्हणजे भगवंताच्या स्मृतीने याचा विसर पडलाय, ते महत्वाचं आहे. नाही तर पिनाराला पण याती कुळ माझे होऊ शकतं. विठ्ठल श्रीरंग शब्द का वापरला ज्ञानोबारायांनी. ही तिने तिच्या बाजूने केलेली वकिली आहे. ही कशी सांगतो तुम्हाला. श्रीरंग शब्दाचा अर्थ काय. श्री म्हणजे श्री, आपल्या नावापुढे लिहितात श्री. देवाच्या नावापुढे लिहितात, पण देवाच्या पुढे नाव पुढे लिहिताना चिकटून लिहितात श्री विठ्ठल, श्री कृष्ण. कारण श्री म्हणजे लक्ष्मी. आपल्या नावापुढे श्री लिहितात आणि टिंब देतात डाऊटफुल. विठ्ठल हा पण हुशार असतो. घर स्लॅबचं पिवळं रेशन कार्ड, काय कॉम्बिनेशन आहे. मेरा भारत महान. श्री म्हणजे लक्ष्मी आणि रंग म्हणजे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याला श्रीरंग असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात ना, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तो लक्ष्मी वल्लभ आहे. लक्ष्मी वल्लभ हा म्हणजे श्रीरंग. याचा अर्थ काय. लक्ष्मी ज्याच्यात रंगली भुलली त्याला श्रीरंग म्हणतात. त्या ज्ञानोबाराय रूपी गवळणीने श्रीरंगच का उल्लेख केला. म्हणजे फसणारी मी पहिली नाहीये, लक्ष्मी पण फसली आहे. विठाला आता मानसशास्त्र आहे का. आपणच फसलो ना तर त्याचं जरा जास्त लागतं. कीर्तनातून चप्पल आपलीच गेली तर फार त्रास होतो. अजून 2-4 जण गेलेले भेटले ना, म्हणजे त्याला विचार तुमची पण गेली वाटत. आम्ही हे गुड न्यूज सारखं काय पाहतो. नाही कळलं. आणखी सोपं सांगतो. दुःख जेव्हा सार्वत्रिक होतं ना तेव्हा ते वेदना शून्य होतं. आणखी सोपं सांगतो, थांबा तुम्हाला घ्या बोलून तोपर्यंत. विठ्ठला 2-3 जणांनी
महाराजांचे वाजले का मग आपले वाजल्याचं दुःख नसतं. विठ्ठला जाऊ द्या, त्या वाजण्यावरून पण एवढं वाजवणं बरं नाही. आता कीर्तन कसं काय बंद करायचं? आणि काय, ही सागर महाराजांची सभा आहे म्हणजे सुज्ञ श्रोत्यांची सभा आहे. नाही तर काही भागात गेल्यावर त्यांना रेंजच नसते. काही सांगा, फिक्स रेट. म्हणजे पाठ करून कीर्तन करणारा पण विसरेल तिथं. विठ्ठला पण महाराज तुमची श्रोता सुज्ञ सुज्ञ श्रोता आहे. म्हणजे हे असले तर मी 4-5 तास सहज. विठ्ठला गायकाला माऊली विचारलं एकाने, तुमचं मरण कशात आहे? त्यांनी सांगितलं आमचं मरण 2 जागेवर आहे. म्हणजे कुठं? एक, ज्याला गायनातलं सगळं कळतं आणि तरी गाणारा समेवर आल्यावर जो वा म्हणत नाही ना, ते मरण आहे. आणि दुसरं, ज्याला काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं, ते पण मरणच आहे. विठ्ठल त्याच्या रागाचा काष्टा सुटला ना, म्हणतो क्या बात आहे, तू फक्त भात खा. विठ्ठला विठ्ठल मी मानसशास्त्र सांगत होतो. दुःख जेव्हा सार्वत्रिक होतं तेव्हा ते वेदना शून्य असतं. सोपं सांगतो तुम्हाला. आपल्या घरातली लाईट गेल्यावर आपण आपल्या पोराला काय काम सांगतो? जा रे शेजारी बघून ये जा. पण तो शेजारी जाऊन निरोप आणतो, तो चांगला नसतो. म्हणजे कसा असतो? त्यांची पण गेली असा. मग चांगला नसतो हा निरोप असाच असतो. तुमचा वेगळा असतो का? तो कोणता निरोप आणतो जो चांगला नसतो? तो तिथून म्हणतो पप्पा त्यांची आहे, झाला घोळ. पिंट्यानी असा निरोप आणल्यावर तिकडून त्यांचा बंट्या 5 मिनिटात बोंबलत येतो, आमची पण गेली. मग हा म्हणतो आता येईल. सगळ्यांची गेल्यावर सगळ्यांची कशी येते हा मोठा प्रश्न आहे महाराज. ज्ञानोबा रूपी ती गवळण म्हणते, मीच अशी गुरफटले कृष्णात असं नाही, लक्ष्मीपासून मोठी यादी आहे, बऱ्याच जणींचा याने बळी घेतला. विठ्ठला ती म्हणाली ठीक आहे, आम्ही पण कृष्ण वगैरे ऐकतो, कृष्णावर प्रेम करतो, पण तेवढ्या पुरतच करायचं. मग पंढरपूरला गेल्यावरच गंध लावायचा, ऑफिसात जाताना पुसून टाकायचा, असं करावं, तेवढ्या पुरतं असावं. ती गवळण म्हणाली मला तुमच्यासारखं जमणार नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म. ते का असं आहे का? गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास. ती गवळण म्हणाली हे तुम्हाला जमत असलं तरी तसं मी करावं असं मला शिकवू नका. किती वसिक भाल माझा वेळोवेळा, किती वसिक भाल माझा वेळोवेळा, किती वसिक भाल माझा वेळोवेळा, वसिक भाल माझा वेळोवेळा. ओ किती वसिक भाल माझा वेळोवेळा, किती वसिक भाल मज वेळोवेळा, किती वसिक भाल माझ वेळोवेळा, किती वसिक भाल मज वेळोवेळा. इकवाल रातनी मी तया गवळा रातली,
कवाल मज वेळोवेळा किती वाची 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 कवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये मी तया गोवळा रातलिये किती मोजी कवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये मी तया गोवळा रातलिये रातलिये विठोबार कुमाई बोला बोला जय विठोबा किती मोजी कवाल मज वेळोवेळा किती मोजी कवाल मज वेळोवेळा मज वेळोवेळा मज वेळोवेळा माझी वाणी तुझे वर माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी गुणनामा आई श्री प्रेम काही कळा आई श्री प्रेम काही पाच 7 मिनिटात लीला थांबवायची. लाली वाढू लागली की लीला वाढवू नये. भगवंताच्या प्रेमात गुंग झालेल्या ज्ञानोबारायांच्या त्या गोपी भावाचं हे वर्णन आहे. माऊली म्हणते किती मला शिकवाल. मी त्याच्याशी रममान झाले. तिथं गेलेला माणूस परत येत नसतो, कारण परत आलेला माणूस तिथं गेलेलाच नसतो. मिठाची आत्तीन समुद्रात फक्त जाते, परत येत नसते. का लवणाची कुंजरी सुदलिया लवणसागरी होयची ना माघारी परते जैसी. हा वेदांताचा नाही. परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाले की संपलं. एवं वस्तूशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता काही चाऊ रे. ते त्याच्याशी एकरूप होतं. मी रमले, आता परत माघारी येत नाही. ती म्हटली पण ते ज्यांना काहीच नाही त्यांनी जावं पंढरपूरला, असं बैरात लोकांचं म्हणणं आहे. तू तर संपन्न आहेस, या विषयांचा यथेच्छ उपभोग घे ना, तू कुठं चालली तिकडे. ती म्हणते ते भोगण्यात मला रस नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. श्रोते हो, अध्यात्माला थोडं समजून करा, थोडं समजून करा. भक्ती हा दुःखाला कंटाळलेल्या माणसांचा विषय नाही, भक्ती हा सुखाला कंटाळलेल्या माणसांचा विषय आहे. त्यामुळे लागणारी सुख कर्तृत्वाने प्रपंचात कमवा. त्याचा अनुभव तुम्हाला इथपर्यंत आणून ठेवेल की याच्यात काहीच दम नाही. मग भजन सुरू होतं. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजिला, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मुकेश अंबानी दरवर्षी जातो दर्शनाला. कुठे? बद्रीनाथ, केदारनाथ. 2.5 कोटी रुपये देऊन येतात दरवर्षी. कुठं? पण त्याला काय कमी आहे का?
उलट देवाला कधी लागले तर देव याला फोन करील का काय अशी भीती वाटते. थोडं पाठव बुवा. याचा अर्थ तो का बद्रीनाथला जातो? सगळं आहे तरी त्याला माहितीये तिथे गेल्याशिवाय भागणार नाही. तो त्या प्रांतातला परमोच्च झाला म्हणून तो बद्रीनाथला जातो. हा उठला का गोव्यालाच जातो का? हाफ डेव्हलपमेंट. जेव्हा तुम्ही परिपूर्ण होता तेव्हा तुम्ही भजनी होता. जेव्हा तुम्ही संपूर्ण होता तेव्हा तुम्ही भगवंताचं भजन करता. मला नाही रस राहिला आता का? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भोग जेव्हा मिळतो त्यावेळेला माणसं सामान्य भोगाला लाथाडतो. आम्हाला मानपानात, सन्मानात, जनप्रसिद्धीत अजून आनंद का? कारण भगवंताचा तो आनंद चाखला नाही, त्याचा हा परिणाम आहे. एकदा तो आनंद चाखला ना, मग हे मिळो नाही तर न मिळो, आपला आनंद त्याच्या नेहमी वर राहतो. पाऊस पडल्यावर गाड्या भिजतात, विमानं भिजत नसतात, कारण ती ढगाच्या वरून असतात. आपलं विमान जरा वरून असू द्या, म्हणजे वरून खाली राहायला पाहिजे. वर ऊन असतं, जोपर्यंत गाड्या ढगाच्या खाली आहे तोपर्यंत भिजणार. तसं आपला आनंद हे सगळ्याच्या वर राहू द्या, हे असेल नसेल, पण आपलं समाधान यात गुंतायला नको. ते म्हणतात मी भक्तिप्रेमाचा आनंद गोड असा सेवन केला, आता मला काही नको. पण तू नाही बाजूला होत, त्याला बाजूला कर. काही केल्या वेगळा नव्हे गे माय, आता ते होणे नाही. अशा रमलेल्या गोपीचा हा मनोभाव माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गायला. एक लीला सांगून थांबतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कृष्णाबद्दल बोलायचं म्हणजे थोडंसं आव्हान आहे. त्याचं कारण असं आहे, कपडे आधी धुतले पाहिजेत का आधी इस्त्री केले पाहिजेत? हे काय प्रश्न आहे का? ते जनरल प्रोसेस आहे. आधी धुवा, सगळे डाग काढा आणि मग त्याच्यावर घडी टाका. तसं कृष्णाच्या बाबतीत आता असंच करावं लागतं. आधी धुवावं लागतं मग इस्त्री फिरवावी लागते. कारण आम्ही एक वाक्य कायम ऐकलंय, रामाचं चरित्र आचरावं, कृष्णाचं फक्त उच्चारावं. कृष्णाचं आचरू नये. का आचरू नये कृष्णाचं? मी म्हणतो आजचा काळ असा आहे की कृष्णाशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही. आणखी सोपं सांगू, उंबऱ्याच्या आत रामासोबत राहा, उंबऱ्याच्या बाहेर गेलात की कृष्णासोबत राहा. मी हे फक्त उंबऱ्याचं बोललोय, मुंबऱ्याचं नाही. विठ्ठला प्रश्न उंबऱ्याचा आहे, मी भिवंडीचा आहे, सारखंच आहे, जाऊ द्या. त्या कुमार विश्वास एक छान वाक्य ऐकण्यात आलं. सगळ्या कुमारांनी विश्वास ठेवावा. वाक्य असं आहे, तो असं म्हणतो, षड्यंत्रों ने राम को घर से निकाला, षड्यंत्रों ने राम को घर से निकाला, कृष्ण ने षड्यंत्रों को घर से निकाला. विठ्ठला जाऊ द्या, फार काही ताण घेऊ नका. आता भंडाऱ्याची वेळ झालेली आहे आपली. मला काय म्हणायचंय, कृष्ण वेगळा आहे हो. जगभरात कृष्णाचं स्वागत होत आहे. कृष्णाने सगळे वेडे करून टाकले. या ख्रिश्चन लोकांनी मिशनऱ्यांना पैसे देऊन, त्यांनी आपल्या गरीब लोकांना पैसे देऊन फोडलेत. तुमचा नगर जिल्हा सगळ्यात जास्त बळी पडलाय. लोकांना फसवलं जातं, फुकट हे फुकट ते. कृष्णाला कळलं की यांनी असा प्रोग्राम केलाय. त्यांनी आपले पैसे देऊन अडाणी फोडले, आपल्या बासरीवाल्यांनी त्यांचे शिकलेले फोडले. इस्कॉन मंदिरात जाऊन पहा, म्हणजे आपली खात्री पटेल. विठ्ठला कृष्ण अद्भुत आहे आणि कृष्ण सगळा अनुकरणीय आहे. काय अनुकरणीय नाही ते सांगा. एखादी घटना फॉलो नाही करतायत, त्याचं थेसिस, त्याचा सिद्धांत फॉलो करायचा असतो. कृष्ण जे करतो ते सगळं अनुकरणीय. आपल्याला कृष्ण म्हटल्यावर लोक गालातल्या गालात असतात. कृष्ण कृष्ण, तुम्हाला माहितीये का, कृष्णाने माझ्या पॉज मध्ये तुम्हाला कळलं हे इतकं पसरलंय. कृष्णाने 16,000, थांब जरा जरा थांब, माझा प्रश्न आहे. कोणता? 16,108 लग्न कृष्णाने केली. माझा एकच प्रश्न आहे, त्यातल्या कोणत्या लग्नाच्या वेळेला कृष्ण म्हणाला होता मला लग्न करायचे? आता बोला. 16,108 लग्न ज्याची लागली, त्यातल्या कोणत्याच लग्ना वेळेला तो म्हणत नाही मला लग्न करायचंय. हे सगळे विवाह त्याच्या आयुष्यातला इन्सिडेंट आहे. विठ्ठला रुक्मिणीशी लग्न झालं, कृष्णाची इच्छा, तिने प्रेमपत्र पाठवलं आणि त्याला यावं लागलं. सत्यभामेशी लग्न, सेमंतक मणी आणून दिला. जांबवंतीशी लग्न, कुस्तीत जांबवंत लोळवला.
कालिंदी यमुनेनी तपस्या केली आणि 16,100 कन्यांचा इतिहास तर जग जाहीर आहे. त्या भौमासुराने प्रागज्योतिषपूरला त्या मुली डांबून ठेवल्या होत्या. कृष्णाने त्या सोडवल्या, मग त्यांच्याशी विवाह केला. प्रागज्योतिषपूर म्हणजे आताचं गुवाहाटी. पहिल्यापासून ते गाव तसंच वापरलं जातं विठाला. मला काय म्हणायचं आहे, शेवटी एवढ्या गवळणी होत्या, त्यांना पण एक नाथ होता विठाला. जगन्नाथ असल्याचा फायदा माहिती राहते जगात कुठं कुठं काय काय चाललंय. मला एकाने विचारलं की लग्न का केली कृष्णाने त्यांच्याशी, सुटका केली, संपलं ना. म्हटलं अजिबात नाही. भारताचे स्वर्गीय महाराष्ट्राचे गृहमंत्री, ज्यांची आठवण महाराष्ट्राला कायम येते, R.R. पाटील, खूप चांगला निर्णय घेतला. मुंबईचे डान्स बार बंद केले. थोडा कृष्ण सोबत घेतला असता तर प्रॉब्लेम कायम सॉल्व्ह झाला असता. डान्स बार बंद झाल्यावर ज्या बार डान्सर होत्या त्या बेरोजगार झाल्या आणि मुंबईतले डान्स बार बंद केल्यानंतर 6 महिन्यात ही लागण महाराष्ट्रभर गेली. त्यांचं पुनर्व्यवस्थापन हा मुद्दा शिल्लक राहिला होता. कृष्ण म्हणाला, यांचं व्यवस्थापन, यांना संसारात आणल्या पाहिजे, तेव्हाच हे जमेल, नाही ते सुसाईड करतील किंवा देहविक्रय करतील. आणि या दोन्ही गोष्टी समाजाच्या एथिकल बॅलन्ससाठी घातक आहेत. नैतिक संतुलन महत्वाचं आहे. मग म्हणून कृष्णाने लग्न केलं. तो मग दुसऱ्याशी लावायची होती, यानेच केली, यालाच हौस. म्हटलं थांब रे जरा. दुसऱ्यांशी लग्न पण परवडणार नव्हतं, कारण दुसऱ्यांशी लग्न झाल्यावर त्या मुली सामान्य लोकात आल्या असत्या आणि उद्या कोणाचं कोणाशी भांडण झाल्यावर तिला शेजारणीने नक्की धमकावलं असतं, जास्त बोलू नकोस, माहिती आहे त्या भौमासुराच्या बंदीखान्यात होती 10 महिने 6 महिने. कृष्णाने त्या स्वतः विवाह करून घरी का आणल्या? कृष्णाने आधीच सांगितलं होतं, आपण मागच्या अवतारातला नाहीये. काय त्याच्या बायकोला कोणी बोललं, त्याने बायकोला सोडून दिली. माझ्या बायकोला कोणी बोललं तर त्याला मी सोडणारच नाही. तिच्याकडं बोट दाखवायचं नाही, बोट मोडण्यात येईल. कृष्णाने धाक घातला आणि त्यांना निवांत केलं, सुरक्षित केलं. कृष्णाने लग्न करण्याची ही कारणं समाजाने किती खोलवर अभ्यासलीत. आपल्या उथळ मतांनी दैवत बदनाम करणं हा मूर्खपणा आहे विठाला. आणि त्याच्यापेक्षा सांगू का, ज्याच्या बाबतीत डोकं लावायचं नाही, फक्त डोकं लावायचं. नवल केवडे केवडे नकळे कानोवाचे कोडे, नकळे कानोवाचे कोडे, नकळे कानोवाचे नवला. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. अहो 1:15 वाजला हे कळे ना, तो कोड कधी कळायचं? हे कान्होबाचं कोड आहे, कळणार नाही. मग त्याने चोरी केली. त्याचं कारण होतं, गाईच्या दुधावर पहिला हक्क वासराचा होता, मिळाला नाही म्हणून चोरी केली. दुग्धजन्य पदार्थ हे शक्तिवर्धक असतात. सगळ्यात ताकद कोणत्या पदार्थात असते? मॅगी. हा 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 बनवायला मम्मी, खायला डम्मी, म्हणते यम्मी यम्मी. दुग्धजन्य पदार्थ विकायला कुठं? मथुरेत. खाणारे लोक कोणाचे? कंसाचे. कृष्णाला माहिती होतं, हे जर त्यांनी खाल्लं तर आज जाड होतील, उद्या जड होतील. त्यामुळं ह्याच पंचवार्षिकला त्यांची व्यवस्था करावी विठाला. तिसरं, चित्ताची चोरी केली लोण्याच्या निमित्ताने. आणि चौथं, गवळणींचंच म्हणणं होतं चोरी करायला, या म्हणून गेले. ऐका, एक गवळणीने चॅलेंज केलं, कृष्ण हिम्मत असेल तर आपल्या घरी चोरी करून दाखव. का? सगळ्या अडाणी गवळणींच्या घरी तू गेलास ना, हे आपलं व्हिजिटिंग MA PhD, जा. भगवान म्हणतात आज मोर्चा हिच्याच घरी. पेंद्याला पाठवलं सर्वे करायला, जा बघून ये तिने काय व्यवस्था केली आहे. सप्ताह बघायला सगळे चांगल्याच भावनेने येत नसतात. मग ते गेले बघायला गेल्यानंतर ते सगळं नीट निरीक्षण. तिला विचारलं पण, हे काय केलंय, ते काय केलंय, ते काय केलंय, आणि तो माहिती घेऊन आला. कृष्णा आज उपवास. ते म्हणाल कसं काय? आणि तिने ते लोणी खाली ठेवायचं ते माठात ठेवलं, माठ शिंक्यावर ठेवलं, त्याच्यावर ताट ठेवलं, ताटात पाणी ठेवलं, खाली खाट ठेवली आणि झोपलीये. आपल्याला जमायचंच नाही. लॉजिक काय होतं?
ताट काढण्याशिवाय लोणी खाता येत नव्हतं. आणि ताट काढायचं म्हणजे ते तिरप झाल्यावर ते पाणी खाली पडणार. कोणाच्या अंगावर? गवळणीच्या अंगावर पाणी पडणार म्हणजे ती उठणार म्हणजे कृष्णाला कुटणार. काय प्लॅन आहे? ती म्हणते असं लॉजिक आहे. कृष्ण म्हणाला तू तिचं लॉजिक सांगतो, माझं मॅजिक तिला सांगितलं नाही. मग आता काय करायचं? कृष्ण म्हणाले काम कर, जा ते कमळ घेऊन ये. पेंद्या बिहारला गेला. विठ्ठला विठ्ठल. ते कमळ आणलं. कमळ आणल्यानंतर मग ते म्हणाले आता, ते म्हणाले कमळ घेऊन काय करायचं? अरे कमळच सगळं करील म्हणे. मग काय करील? त्यानं ते फुल फेकलं आणि मूळ फेकलं. आता ते केल्यावर ते कमळ ते मध पोकळ, कारण मेन ते फुलातच आहे. मग असं ते घेतलं म्हणे आपण हे घेऊन जाऊया. ते घेऊन गेल्यानंतर तिथं गेल्यावर ती झोपली होती, घोरत पडली होती. पेंद्या म्हणाला हे घोरते. भगवान म्हणाले तू जरा शांती घे रे. एक लक्षात घ्या, सुज्ञ माणूस समस्या नष्ट करत नसतो, समस्येचं संधीत रूपांतर करत असतो. कन्वर्ट प्रॉब्लेम्स इनटू ऑपॉर्च्युनिटी. ही घोरते ना, तानपुरा चालू असला का सूर सटकत नाही. बरं आता वर चढायचं ते पाणी ठेवलंय. भगवान म्हणतात आणा आपलं काय कमळाचा देठ निशाणी. आता तो मधून पोकळ, एक टोक ताटात दुसरं ओटात, पंप सुरू. भगवान कृष्ण इज ग्रेट क्रिएटर अंडर द स्काय. कोल्ड ड्रिंक वेस्टर्न कंट्रीचे आहेत. पहिला स्ट्रॉ आपल्या बासरीवाल्याचा आहे. त्याने 2 स्ट्रॉ वापरले, एक असा आणि एक असा. विठ्ठला हो, एकातून घेतलं आणि एकातून दिलं. हे एक्स्ट्रा सांगितलं. विठ्ठला ते अख्खे गोळे खाल्ले, गोळा केलेल्यांना दिले. ते त्याच्यासाठीच गोळा झाले होते. गोळा कशासाठी होतात? झाले, गोळा खाल्ला, गेले निघून. ही सकाळी उठली प्रेस कॉन्फरन्स. तिला हे जमलं नाही, कृष्णाला जमलं नाही. एक ज्येष्ठ नागरिक गवळण आली म्हणे काय तू ते उचकून पाहिलं का? बस MA लॉजिक. ते तुला लॉजिक येतं पण त्याला मॅजिक येते, तुला माहिती आहे का? ते म्हणाले नाही. मग ते असं पाणी ठेवलं होतं आणि त्या अंगावर नाही पडलं. उचकून पहा. उचकून पाहिलं, तिथं लोणी ठेवलंय कोणी. म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. ते म्हणते हे कसं जमतं? म्हणे कसं नाही, हे फक्त त्यालाच जमतं. मैयानी कृष्णाची रवानगी हे बघून रानात केली. कृष्णा रानात जावं लागेल. मातांनो, मुलांवर जे संस्कार कराल त्यात श्रमाचा संस्कार प्राधान्याने करा. या अंगाची कष्टाची सवय जर मोडली तर ती सवय परत लागत नसते. यशोदेने सांगितलं नाही कृष्णाला आपली जमीन हायवेत गेली, डेव्हलपमेंट मध्ये खूप आता मिळालंय आपल्याला, भाडं खूप येतं, तू जॉब सोडून दे. विठ्ठला तुझ्या गायी आहेत रानात चारल्या पाहिजेत. गेले भगवान रानात चारायला. गायी चारताना खेळ खेळले. खेळताना दमलेल्या गोपाळांनी एकाला सांगितलं कृष्णा मुंबईला जायचंय, 1:15 वेळ झालाय. हे तुला मी एकदा सांगितलंय. विठ्ठला तू निदान घड्याळात पाहून तरी कमळाचा दृष्टांत नसता सांगितला तर चालला असताना. तुझ्या हातात होतं सगळं. विठ्ठला भगवान म्हणाले अरे भूक लागली नाही तोपर्यंत काला कसा काय थांबवायचा? मग जा म्हणे गाया घेऊन या. गाया एकत्र आल्या, शिदोऱ्या पण एकत्र आल्या, गोधन एकत्र आलं, गोरस एकत्र आला. तेव्हा गोपाळकाला झाला. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, आपल्या हाताने प्रत्येकाला भगवान भरवतात. सांगा आपण किती भाग्यवान आहोत. अहो लोकांना दिसणारा सुद्धा देव नाही, आपल्याला भरवणारा पण देव आहे. आपण हिंदू असल्याचा अभिमान पाहिजे. त्या काल्याचं वर्णन संतांनी शास्त्रांनी करून ठेवलंय. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्री च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरी सुरदोहासयन्नर्म विश्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि पुंडली गवराजा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ आणि ज्यांना
भाषाप्रभू असं संबोधलं जातं. आमच्या सर्वांच्याच तरुण कीर्तनकारांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आदरणीय हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पाटील बाबांच्या कीर्तनानं आजच्या या सप्ताहाची सांगता होते. एकदा मनापासून महाराजांसाठी दाद म्हणून टाळी वाजली पाहिजे. आमची ही अगदी थोडक्या घरांची बोराटी वस्ती आज पावन आणि पुलकित झाली. मगाशी महाराज म्हणाले की देवाला सुद्धा बोरीचं फळ आवडलं होतं म्हणून तर शबरीच्या हातची बोरं त्यांना खाल्ली होती. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर बाबांनी सांगितलं की प्रसाद म्हणून सकाळी त्यांच्या हातावर बोर मिळालं. ते एवढे समाधानी झाले, ते म्हणाले बोराटी वस्तीवर जायचं आहे म्हणून बोर मिळालं. मीही समाधानी झालो. सकाळी आमच्या विजयदादांच्या छोट्या भक्तीनं मला नाश्त्याच्या अगोदर बोरच आणून दिली होती खायला. त्यामुळं मला असं वाटतं की हा बोराटी वस्तीवर कृष्णानंच दिलेला प्रसाद असला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगत होते त्यावेळेला काही काळ अर्जुनाची सुद्धा मती गुंग झाली होती. एवढं वाङ्मय श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडत होतं. अर्जुनाची मती काही काळ गुंग झाली होती. जगन्नाथ महाराजांचं कीर्तन ऐकलं की आमच्या सगळ्या कीर्तनकारांची मती सारखीच गुंग होती. हे त्यांचं वैभव आहे. ज्ञानोबरायांना समाधिस्थ करताना एक हात निवृत्ती दादानं धरला होता आणि दुसरा हात कुणी धरायचा हा जेव्हा समस्त वारकरी संप्रदायात प्रश्न उभा राहिला तेव्हा सुद्धा ज्ञानोबरायांना समाधिस्थ करण्याकरता जगन्नाथालाच हजेरी लावावी लागली होती आणि आजही जगन्नाथ महाराजच इथं आले. मला वाटतं हे आपलं यश असावं. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे 6 गुण फक्त देवातच नाहीत. 6 गुण एका वारकरी संतामध्ये वारकरी कीर्तनकारामध्ये सुद्धा असतात. त्याचं उदाहरण त्या जगन्नाथाबरोबर हे जगन्नाथ महाराज पाटील आहेत याचा प्रत्यय समस्त महाराष्ट्राला येतो. खरं तर महाराजांचं एक कीर्तन गुरुकुल आहे. सरळ आंबेमध्ये नंदनवन वानप्रस्थाश्रम असा एक अभिनव उपक्रम महाराजांनी राबवला आहे. गाईच्या शेणानं सारवलेलं आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं ते गुरुकुल आहे. अनेक कीर्तनकार तिथं कीर्तन घेत आहेत, शिकतायत. याहून पुढं ज्याला तिथं जाता येत नाही, ज्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही, महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गुरुकुलची सोयसुद्धा महाराज करतात. संप्रदायामध्ये मगाशी महाराज म्हणाले एज्युकेटेड आणि वेल याचा संगम महाराजांकडे पाहायला की येतोय. महाराजांनी मागच्या काही दिवसांपूर्वी कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कीर्तन मालिकेचं जजिंगचं काम केलं होतं. त्या ठिकाणी अनेक कीर्तनकार आले होते. तर कीर्तनकारातून एक समाजाला आवडेल असा, देवाला भावेल असा, संप्रदायाला मोहेल असा कीर्तनकार निवडायचा होता आणि त्याचं सर्व परीक्षण आदरणीय जगन्नाथ बाबांनी केलं होतं. तुम्ही टी व्हीला पाहिलं असेल कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. तर बाबांनी या मोठ्या कार्यक्रमाचं परीक्षण केलं होतं. आम्ही त्यावेळेला तिथंपर्यंत पोहोचू शकलो नाही. म्हणजे तसं सांगू का महाराज, मला आणि माऊली महाराजाला बोलावलंच नाही. खरं सांगतो. आता आमची इच्छा होती बाबांच्या समोर जायचं, पण हरकत नाही. नंतर असाच योग यावा, परीक्षणाला आपण असावं आणि आम्ही तुमच्यासमोर कीर्तनकार म्हणून उभा राहावं ही आमची मनापासून इच्छा आहे. आज या कीर्तनाच्या निमित्तानं बाबा एकटे नाही आलेत, विठोबाला गेले. विठोबासोबत विठोबाचं रखुमाईचं दर्शन घेतलं आणि विठोबा रखुमाईचं दर्शन घेऊन एकटे नाही आले, स्वतः रखुमाईला म्हणजे माईंना घेऊन आलेत. आज बाबा सपत्नीक आलेत मुंबईवरून आपल्याकरता आणि त्यामुळं ताईंचे सुद्धा माईंचे मनापासून आभार. आमचे भाऊ आहेत, महाराजांबरोबर आलेले दादा आहेत, त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो. आज हरिभक्तपरायण माऊली महाराज आलेत. आता माऊली महाराज पठाडे म्हटलं की त्यांची ती भाषाशैली, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची लकब ते त्यांचं वेगळंच आहे. मला इतकं जमणार नाही, आपलं काम नाही ते. पण त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्यांना संप्रदायाबद्दल आहे नितांत कदर, ज्यांना वारकरी संप्रदायात सुद्धा आहे आदर, ज्यांच्या अंतकरणात नेहमी असतो ईश्वर, अशा महाराजाचं नाव पठाडे ज्ञानेश्वर.
माझंही नाव आहे सागर, हे लक्षात होते. त्यामुळं मला तुमच्या इतकं जमणार नाही. आता माझा झाल्यावर महाराज त्यांच्या शैलीत बोलतीलच, पण मी सुद्धा त्यांचा प्रचंड मोठा त्यासाठी फॅन आहे. आज ज्ञानेश्वर महाराज पठाडी इथं आले, साक्षात माऊलीच इथं आली. ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा, जगन्नाथ महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, किती कीर्तनकार. माझ्याकडून आज नक्की कुणाचं तरी नाव राहणार आहे, त्यासाठी मी आज तुमची सगळ्याची क्षमा मागणार आहे. तरीसुद्धा मी प्रयत्न करतो. आदरणीय रामदास महाराज कदम आहेत, सोमनाथ महाराज घोगरे आहेत, सागर महाराज वाघ आहेत, स्वप्नील महाराज आहेत, अनिल महाराज मोहिते आहेत, लक्ष्मण महाराज सुतार आहेत, इकडं त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी सानप आहेत, मोरे महाराज आहेत, हरिभक्तपरायण महादेव आप्पा दीक्षित गुरुजी आहेत, विष्णू महाराज सोनमळे, आमचे तुषार महाराज गाडगे, गौरव महाराज रुपनवर, माऊली महाराज कोरडे, प्रसाद महाराज मरळ आज आलेले आहेत, पलीकडे आमचे ऋषिकेश महाराज आहेत. बाकी सर्व महाराज मंडळी, एकाचं नाव माझ्याकडनं नक्की राहणार आहे. आणि महाराज मगाशी म्हणालेत आपल्याला आज जायचं नाही, हे तुमच्या आतमध्ये कळतंय ना त्यांच्या भाषेत. हां, त्यामुळं जास्त मला तुम्ही, आणि कसं आहे सागर खोल असतो पण सागराला माहीत नसतं खोली किती येते, त्याला वरवरचंच फक्त दिसतं असं म्हणा तुम्ही तात्पुरतं. मी तुमची माफी मागतो. आजच्या कीर्तनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या मोठ्या भगिनी आदरणीय मनीषाताई घाडगेताई या ठिकाणी आलेल्या आहेत. सुभाषभाऊ घाडगेंच्या मावा त्या कन्या आहेत. मी ताईंना विनंती करणार आहे की ताई आपण पुढे यावं. थोडा उशीर झाल्यामुळं ताई पाठीमागं बसल्यात. मनीषाताईंना माझी विनंती आहे, एकदा ताईंसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अत्यंत चांगलं कीर्तन ताईंच्या माध्यमातून होतं आहे. मोठं गुरुकुल आहे. मला सांगायला तुम्हा सर्वांना आनंद वाटतो. इथं येणारा जो कोणी आहे ना, त्या प्रत्येकाच्या समोर सकाळ आणि संध्याकाळ कमीत कमी 2000 पब्लिक असतं. कमीत कमी म्हणतो मी रोज. हे माझे सगळे कीर्तनकार मित्र, माझ्या बहिणी, आम्ही सर्व लोक सतत समाजात आहेत आणि अशी मोठी माणसं आज आहेत. मनीषाताई आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या भगिनी सुप्रियाताई बंडगर, ताई तुम्ही सुद्धा आलात, मनापासून धन्यवाद. आदरणीय नम्रताताई कर्वे आहेत, त्याचबरोबर सगळी संत मांदेआळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करणार आहे, आदरणीय सर्वच मोठी माणसं आहेत. मला माऊली महाराजांना मी सांगून ठेवलं आहे. रमेश महाराज बोलणार आहेत का? हां, त्यांच्याकडे चिठ्ठी आहे ना? हां, नाही त्यांच्याकडे जबाबदारी दिली मी. माऊली महाराज ते दोघं तिघं बोलणारच आहेत, पण तत्पूर्वी 1-2 सत्कार फक्त आपल्याला घेतले पाहिजेत. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील यांचा सन्मान मी विनंती करतो की आमचा सर्वांचाच आदर ज्यांच्यावरती आहे ते राजेंद्र महाराज मोरे, आपल्याला विनंती आहे आपण समोर यावं. बाबांचा सन्मान आपल्या हातून होतोय. त्याचबरोबर आपल्या या कृष्ण मंदिरातील सोहळ्याकरता ज्यांनी मागच्या 2 दिवसामध्ये जमीन उपलब्ध करून दिली, त्या जमिनीचे मालक आदरणीय चिरंजीव स्वप्नील ननवरे, तुम्हालाही विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. गणेश भैया बोराटे, तुम्हाला सुद्धा विनंती आहे तुम्ही पुढे यायचं आहे. आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि महाराजांचा सत्कार आपण करायचा आहे. या ठिकाणी सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये सुप्रसिद्ध निवेदक तथा व्याख्याते आणि ज्यांच्या अभ्यासाची उंचीसुद्धा मोठी आहे आमचे मित्र औदुंबर बुदावले सर, त्यांनाही विनंती आहे तुम्ही आलात, तुमचेसुद्धा आभार आहेत. आपणही पुन्हा पुढे यायचं आहे. आदरणीय भिसे सर, आपणही उत्कृष्ट कीर्तनकार आहात, आपले स्वागत आहे. राम लक्ष्मण ही 2 भावाभावाची जोडी, माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपलंसुद्धा स्वागत आहे. बाकी सर्वच बाकी मंडळे आहेत. पाठीमाग आमचे बाळासाहेब जे आहेत, आमचे दादा आहेत, आप्पा आहेत. 1-2-3 सत्कार फक्त इथं प्रामुख्याने होणार आहे. वेद पाठक अण्णा आहेत. महाराजांचा सत्कार आपण करून घ्यायचा आहे. मी जी नावं घेतलीत त्यांना विनंती आहे आपण सत्कार करून घ्यायचा आहे. वेळ लावू नका. महाराजांनी सांगितलेलं आहे की वेळ झाला आहे, महाराजांना मुंबईला पोहोचायचं आहे.